हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपण भरलेल्या वांग्याची भाजी बनवलेली आहे. बघा किती छान झालेली आपली ही भरलेल्या वांग्याची भाजी. आपण ही भाजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया. आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता एका ताटात काढून घेऊया. आता आपण येथे एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये टाकूया लसणाच्या पाकळ्या, भाजून घेतलेले शेंगदाणे. आता आपल्याला याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपण कूट करून घेतलेला आहे. आता आपण हे एका ताटात टाकूया. त्यामध्ये टाकूया लाल तिखट, हळद, मीठ टाकायचे, तेल टाकूया. त्यामध्ये टाकूया डाळीचे पीठ. डाळीच्या पिठाने भरलेली वांगी खूप छान होतात, चवीलाही खूप छान लागतात. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. वांगी अगोदरच चिरून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे स्वच्छ धुवून. आता आपण ही वांगी एका ताटात काढूया. वांगी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. आता आपल्याला वांग्यामध्ये हे मिश्रण भरायचे आहे. बघा, अशा प्रकारे. तुम्ही माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. सर्व वांगी आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायची आहे. या भरलेल्या वांग्याबरोबर आपण ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी सुद्धा खाऊ शकतो. खूप छान लागते. बघा, आपले सर्व वांगी आता भरून झालेली आहे. आता आपण येथे गॅस चालू करूया. कढईमध्ये तेल टाकायचे. येथे आपण तेलाचा जास्त वापर केलेला आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. तेलामध्ये टाकूया मोहरी, जिरे, कढीपत्ता, भरलेली वांगी. आता आपल्याला त्यामध्ये झाकण ठेवायचं आहे. आता आपल्याला या मिश्रणामध्ये मसाला टाकायचा आहे. वांगी आपल्याला कमी गॅसवरच शिजवून घ्यायची आहे. बघा, मसाला आपण आता मिक्स केलेला आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये. आता आपण झाकण उघडून बघूया. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे.
परत झाकण ठेवायचं आहे. आता झाकण उघडून बघूया. बघा अशा प्रकारे परत हलवून घ्यायचे आपल्याला. आता त्यामध्ये उरलेला कूट टाकूया. उरलेला कूट हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वांग्यांमध्ये. मसाल्यामुळे ही भाजीला खूप छान टेस्ट येते. आता येथे गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. पाणी गरमच करून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीला छान चव येते. आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी टाकायचं आहे. आता आपल्याला हे वांगे कमी गॅसवरच छान शिजवून घ्यायचे. बघा आपल्या वांग्याला आता उकळी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि भाजीचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. आता आपण वांग्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरीमुळे ही भाजीला खूप छान टेस्ट येते. आता कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. बघा आपली वांग्याची भाजी आता छान शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघा वांग्याची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बघा किती छान झालेली आपली ही वांग्याची भाजी. आपण ही वांग्याची भाजी खूपच छान पद्धतीने केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.